स्वागत। जगभरात ई सिगारेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढू लागलाय। सुमारे 10 कोटींपेक्षा अधिक जणांना त्याचं व्यसन आहे। त्यापैकी 13 ते 15 वयोगटातील तब्बल 1.5 कोटी मुलांना व्यसन असल्याची धक्कादायक माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या एका ताज्या अहवालातून समोर आली आहे। सविस्तर पाहूयात। जगभरात ई सिगारेटचा वापर वाढला। अल्पवयीन युवकांनाही ई सिगारेटचं व्यसन। जागतिक आरोग्य संघटनेचा धक्कादायक अहवाल। जागतिक आरोग्य संघटनेने पहिल्यांदाच जगातील ई सिगारेटच्या वापरासंदर्भातली आकडेवारी जारी केली आहे। त्यातून समोर आलेले आकडे हे धक्कादायक आहेत। जगभरात 10 कोटींहून अधिक नागरिक ई सिगारेटचं व्यसन करतात। त्यातील सुमारे 8.6 कोटी नागरिक हे श्रीमंत देशातील आहेत। जगभरातील 13 ते 15 वयोगटातील 1.5 कोटी मुलं ई सिगारेटचा वापर करतात। प्रौढांपेक्षा मुलं सरासरी 9 पट अधिक ई सिगारेट पितात। दुसरीकडे फॅशन म्हणून तरुणाई ई सिगारेटचा वापर करताना दिसते। ई सिगारेटचं प्रमाण भारतामध्ये सध्या वाढताना दिसत आहे आणि जास्ती करून हे किशोरवयीन मुलांमध्ये म्हणजे शाळकरी मुलांमध्ये टीनेजर ज्यांना आपण म्हणतो यांच्यामध्ये याचं आकर्षण आणि प्रमाणाचं प्रमाण म्हणजे व्यसनाधीनतेचं प्रमाण मला म्हणायचं ते जास्त दिसत आहे। साधारणपणे ह्या वयोगटात 14 ते 16-17 वयोगटातली मुले येतात आणि ह्याच्यामध्ये हे प्रमाण खूप लक्षणीय वाढ याच्यात दिसून येत आहे। तंबाखू उद्योगांकडून नवनवीन उत्पादनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सादर केली जातात। तंबाखूचं व्यसन वाढून या बाजारपेठेचा विस्तार करणं हा त्यामागचा मुख्य हेतू आहे। यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकारही तंबाखू उद्योगाकडून केला जातो। अल्पवयीन युवकांनाही भुरळ पाडण्यात ही उत्पादनं यशस्वी ठरत असल्याचं चित्र यातून दिसतंय आणि उत्पादनांचा सुद्धा वापर वाढतोय। इलेक्ट्रॉनिक सिगरेटचे खूप मोठे आणि शरीराला त्रासदायक दुष्परिणाम आहेत। एक म्हणजे हे अजिबात सुरक्षित नाही आणि याचंही व्यसन लागू शकतं। दुसरी गोष्ट म्हणजे ह्या वेपिंगचा जो धूर असतो, ज्यावेळेला इलेक्ट्रॉनिक सिगरेटचा जो धूर छातीमध्ये घेतला जातो तो डायरेक्ट किंवा थेट आपल्या फुफ्फुसामध्ये जातो आणि त्याच्यामुळं आपली जे वायुकोश आहेत ते नष्ट होतात आणि फुफ्फुसं निकामी होऊ शकतात। राज्यात ई सिगारेट विक्रीसाठी बंदी आहे, तरी सुद्धा अनेक ठिकाणी ई सिगारेट विकली जाते। सरकारनं यावर कठोर पावलं उचलली पाहिजे। तसंच शाळा आणि महाविद्यालयामध्ये जनजागृती केली पाहिजे, तरच या ई सिगारेटच्या विळख्यातून तरुणाई बाहेर पडू शकेल। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।